एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सध्या आहे ना, कधी कधी असं होतं की आजचा उगवणारा दिवस हा कसा जाईल ना हे आपण कधीच प्रिडिक्ट नाही करू शकत। कारण आज होता प्रेक्षाचा स्कूल डे आणि सकाळी इतकी जास्त मेस होते ना कधी कधी की तिला बघू की तिचं टिफिन करू की काय होतं, सगळं असं एकदमच येत असतं। आज मॅडमचा मूड काही ठीक नव्हता का ते खरंच कळत नव्हतं, कारण की उठल्यापासून ती फक्त क्रँकी झालेली। तर मॅडमला कसं बसं तयार केलं, थोडंसं तिला खाऊ दिला, थोडंसं छान छान तिच्याशी गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर तिला मी फायनली रेडी केलं। रेडी करताना सुद्धा तिचा काही असाच मूड होता। फायनली आम्ही निघालो। निघता गाडीमध्ये सुद्धा पूर्ण रस्त्यावरती तिचं तेच चालू होतं की मम्मा मला स्कूलला नाही जायचं आहे। पण ठीक आहे, तिची फ्रेंड तिला गाडीमध्ये भेटली आणि त्याच्यानंतर दोघींनी थोडेफार गप्पा मारून मी तिला स्कूलला ड्रॉप केलं। सो आज तिला स्कूलमध्ये तिचं असं म्हणणं होतं की मला टिफिन देऊ नको, पण मी तिला स्कूलमध्ये तरीही टिफिन दिला। टिफिनमध्ये तिला चिवडा, पॅनकेक आणि मखाना रोस्टेड हे असंच मी तिला दिलं, कारण की मी तिला काही तिचा टमी जो असतो ना तो मी एकदम फुल करून पाठवते, त्याच्यामुळे तिने खाल्लं नाही खाल्लं काही टेन्शन नाही। आणि त्याच्यानंतर तिला मी आणायला गेली। आणायला जाईपर्यंतसुद्धा ती ओके होती। तिने मला स्कूलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी झाली ते सांगितलं। त्याच्यानंतरसुद्धा तिचा मूड खूप छान होता। बट सडन आफ्टर इटिंग हर लंच, आय डोंट नो तिला काय झालं। तिला मी लंचमध्ये तिच्या आवडीचे पोह्याचे कटलेटही बनवले होते की जेणेकरून तिला जे आवडेल ती खाईल, तिचं पोट फुल राहील, कारण की तिचं पोट फुल असलं की माझ्या मनाला शांती लागते। सो त्यामुळे मी वेगवेगळ्या रेसिपीज नेहमी तिला इंट्रोड्यूस करून देत असते आणि ते खरंच खायलासुद्धा खूप जास्त पौष्टिक आणि हेल्दी असतात। माहीत नाही तिला काय झालं, त्याच्यानंतर ती पुन्हा क्रँकी झाली। त्याच्याच मागे नंतर मग आम्हाला निघायचं होतं गावी। सो गावी तिच्या खाण्यासाठी मला बरीचशी तयारी करायची होती। सो साईड बाय साईड मी ते नाचणीला ऑलरेडी मोड आणायला ठेवले होते, जेणेकरून ती नाचणी सत्व तरी खूप आनंदाने खाऊ शकते। म्हणजे गावाला घाईच्या गडबडीमध्ये पटकन काही मला करायचं असेल, सूप वगैरे, तर मी तिला पटकन देऊ शकते। एकदम सिंपल नाचणीचं सत्व आहे जे मी गेले 3 वर्ष बनवते। नाचणीला भिजत घालायचं, त्याच्यानंतर त्याला मोड आणून ते उन्हामध्ये वाळवत घालायचे आणि त्याच्यानंतर छान अशी भाजून त्याची पेस्ट करायची। छान असं फायनली तिचं नाचणीचं पावडर जी आहे ती माझी छान अशी रेडी झाली आहे। म्हणजे मी अतिशय निवांत आहे। साईड बाय साईड तिच्या पप्पाच तिला झोपायला हवे होते। सो पप्पांनी बिचाऱ्यांनी खूप जास्त प्रयत्न करून तिला झोपी लावला। झोपी गेल्यानंतर तिला आय थिंक थोडंसं कॉलिक तिला पेन झालं असेल, सो त्याच्यामुळे तिला मी थोडीशी त्याची मेडिसिन दिली आणि त्याच्यानंतर उठून तुम्ही बघू शकता काय जोश आलेला आहे मुलीमध्ये। म्हणजे ना फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ह्यांचे मूड चेंजेस होतात आणि ते मूड्स ओळखता येणं हे पॅरेंट्सला सध्या खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं की तुमच्या बेबीला काय त्रास होतोय किंवा त्यांचा बिहेवियर प्रॉब्लेम तुम्हाला हा अंडरस्टँड करता आला पाहिजे। आणि त्यानंतर आम्ही तिला थोडंसं बाहेर घेऊन गेलो, थोडंसं मॉलमध्ये फिरलो आणि काहीच्या गोष्टी हव्या होत्या ते मी आणल्या। फॉर द व्लॉग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।